आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत असणारे श्रीवत्सजी शर्मा, त्याच पद्धतीनं प्रणयजी पाठक, त्याच पद्धतीनं आकाश उईके, त्याच पद्धतीनं आमचे सहकारी विक्की बोरकर. आपल्या सगळ्यांना कल्पना येत्या मागच्या 2 तारखेला म्हणजे अजून 2 दिवस पूर्वी त्या ठिकाणी निवडणूक पार पडली पूर्ण महाराष्ट्रात. त्याच्यामध्ये नागपूरमध्ये साधारणतः 27 ठिकाणी नगर परिषद, नगरपंचायती व नव्याने झालेल्या नगरपंचायती याचे इलेक्शन त्या ठिकाणी पार पडले. हे पार पडत असताना आपल्याला निवडणुकीच्या मध्येच काही गोष्टी सांगण्यात आल्या की ज्या ठिकाणी कोर्टाचे विषय त्या ठिकाणी त्याची निवडणूक 20 तारखेला त्या ठिकाणी होईल. 20 तारखेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचा निकाल 21ला होईल. आणि प्रथमच राज्य निवडणूक आयोगाकडनं असं आम्हाला लक्षात येतं, असं पाहायला भेटलं की मतदान उद्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी होती. हे थोडंसे वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आज या ठिकाणी माझ्याकडे काही जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या साठी आहे. या ठिकाणी आपण पहा, 2 डिसेंबर रोजी 2025 रोजी निवडणूक पार पडली. नगर परिषद येथे आलेल्या स्ट्रॉंग रूमचे प्रतिनिधी एका पथकाने 2 व 3 डिसेंबर 2025 रोजी सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात अनेक गंभीर व धोकादायक त्रुटी निदर्शनास आले. संबंधित यंत्रणेकडे त्याच्या तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी एक जागृत नागरिक म्हणून मी आणि या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि हे प्रश्न सातत्यानं आपण निवडणूक आयोगाला विचारले पाहिजे. याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतली आहे. CCTV डेटा असुरक्षित ठिकाणी नाही, CCTV डेटा व CO केबिन समोर सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण गोष्ट लक्षात ठेवा. व त्याच पद्धतीने ज्यामुळे गोपनीयतेस मोठा धोका आहे व त्या पद्धतीने डेटा बँक अनुपस्थित नाही. महत्त्वाच्या CCTV फुटेज बॅकअप ठेवण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही, ज्यामुळे डेटा टॅम्पर होण्याची शक्यता आहे. सर्व्हिलन्स प्रणाली कमकुवत आहे. फुटेज संग्रहणाच्या ठिकाणी त्याच परिसराचे फुटेज साठवले जात आहे आणि कॅमेरा बंद लॉक होण्याची माहिती देणारी कोणतीही प्रणाली कार्यान्वित नाही. त्याच पद्धतीने खिडक्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. स्ट्रॉंग रूमच्या व दरवाजाच्या सील बंद असला तरी लागलेला असलेल्या खिडक्यांच्या लोखंडी जाळी, ग्रिल किंवा मेटॅलिक मेशची त्या व्यवस्था नाही. हा केवळ आतून सीलबंद आहेत. त्यामुळे अनधिकृत प्रवेशांचा गंभीर धोका निर्माण होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी त्रुटी मान्य केल्या, परंतु यांचे स्पष्टीकरण म्हणजे ज्याचा तर्क नाही अशा पद्धतीचा तर्क त्यांनी त्या ठिकाणी ठेवला. महत्त्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांकडून स्वतःच निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना परिस्थिती कळवण्याऐवजी प्रतिनिधी म्हणजे आम्ही किंवा तक्रार करता यांनी त्या ठिकाणी करण्यास सांगितले. हे प्रशासकीय प्रतिक्रियेच्या विरोधात आहे आणि या गंभीर स्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकतेचे चिन्ह उभं राहत असल्याने नमूद केले. ही बाब राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने आम्ही त्या ठिकाणी मांडली आहे आणि आम्ही आमच्या ईमेलद्वारे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा हे सगळं पाठवलं आहे. राज्य मुख्य निवडणूक आयोग असो, या ठिकाणी महाराष्ट्राचे सचिव असो व त्या ठिकाणी असलेले ॲडिशनल कलेक्टर रँकचे हे सगळे अधिकारी यांना आम्ही हे सगळ्या गोष्टी पाठवली आहे. आणि मला असं वाटतं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, एक जागृत नागरिक म्हणून आमच्यासोबत तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विशेष लक्ष ठेवून त्या ठिकाणी व्यवस्थित येत्या काळामध्ये या गोष्टींवर निवडणूक आयोगावर आपल्या माध्यमातून सुद्धा लक्ष ठेवण्याची विनंती केली पाहिजे. व त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं ग्रामीण भागाची निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती याचा खर्च 4 रुपये प्रमाणे प्रति मतदार, मी परत सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीचे 4 रुपये प्रति मतदार ग्रामविकास विभागाकडनं, UD1 कडनं 4 रुपये
₹4 प्रति मतदार UD1 कडनं, म्हणजे नगर परिषद व नगरपंचायत, व UD2 म्हणजे महानगरपालिका, जे काही 22, 23, 24 महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये प्रति मतदार ₹4 यांच्या माध्यमातून हा काही निवडणुकीचा जो खर्च दिला जातो, याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याचं GR पण मी त्या ठिकाणी तुमच्या लोकांसाठी त्या ठिकाणी आला. माझ्या प्रत्येक फोल्डरमध्ये हे त्या ठिकाणी GR सुद्धा त्याचा उपलब्ध करून द्या. आता तर ग्रामविकासच आणलाय, पण ज्या ज्या निवडणुकीचं म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामविकासमध्ये ग्रामपंचायत पण येतो, पण ग्रामपंचायतची निवडणुका सध्या नाही आहे. सध्या होऊ घातली राहील त्या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी निवडणूक होऊ राहील. UD2 मध्ये नगर परिषद व नगरपंचायत येतं, UD1 मध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका येतं. म्हणून आपल्याला विनंती की ह्या सगळ्या बाबींकडे आपण विशेष लक्ष ठेवण्यात यावं आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक पारदर्शक व चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्या ठिकाणी आपल्याला येत्या निवडणूक पार पाडायच्या. आपल्याला हे सगळं फोल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाठवले आणि याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीने त्या ठिकाणी माहिती दिली. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत आणि हे सगळं आपण पण त्या ठिकाणी लक्ष ठेवाल अशी आपल्याला विनंती आहे. ट्रान्सपरन्सीची गोष्ट केली आणि मागणी केलेली आहे. आता जे गोंधळ जे निर्माण झालेला आहे, तर समोरच्या निवडणुका अशा होतील असं तुम्हाला विश्वास? मी आपल्याला सांगितलं, आपण लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ म्हणून, आम्ही या ठिकाणी या देशाचे सतर्क नागरिक म्हणून सातत्यानं आपल्या निवडणुका कसे पारदर्शक होतील, लोकशाही कशी वाचेल, लोकशाही कशी टिकेल, याच्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. बरेचशा ठिकाणी अशा परिस्थिती आढळून आल्या आहेत आणि त्याचीच मी त्या ठिकाणी त्यासाठीच मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे. हे उदाहरण मी नरखेडनगर मोवाड नगर परिषदेचं त्या ठिकाणी आपल्याला मांडलं आहे, पण त्याच्यामध्ये नमूद नाही केलं. आता तुम्ही विचारलं तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पण अशाच पद्धतीची परिस्थिती, कारण की त्याची मतमोजणी ही 3 तारखेला होती. आता 3 तारखेच्या नंतर ही मतमोजणी 21 तारखेला गेली. म्हणजे आपण पाहाल, एखादा मतदार, एखादा उमेदवार हा समजा त्या ठिकाणी असेल तर त्याला किती त्रासाचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल. काय त्याला 15 दिवस प्रचार करायचा किंवा हे असे नियम करत असताना त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग असेल किंवा त्या ठिकाणी तिकडचे सचिव असतील किंवा ॲडिशनल कलेक्टर रँकेचे जे अधिकारी असतील, हे सगळे त्या ठिकाणी काय त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे की किती त्रास त्या ठिकाणी प्रशासनाला होतो, किती त्रास त्या ठिकाणी उमेदवाराला होतो, किती त्रास तिकडच्या त्या ठिकाणी जनतेला होतो. या सगळ्या गोष्टीचं बाब लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी नियम करायला पाहिजे होते. अनेक ठिकाणी CCTV फुटेजच गायब झालेले आहे मागच्या निवडणुकांमध्ये. तर 20 दिवस त्या EVMची सुरक्षा तुम्ही कशी करणार राजकीय पक्ष म्हणून? राजकीय पक्ष म्हणून जेवढं झालं तेवढं डोळ्यात तेल टाकून आम्ही, आमचे पदाधिकारी, आमचे सगळे लोक जे निवडणूक लढले असतील कुठल्याही पक्षाचे, ते त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतील. कारण की मी थोडंफार या प्रक्रियेत होतो. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, अरे आता आपल्याला शेकोटी पेटवा लागेल, 4 दिवस आम्ही झोपू, 4 दिवस तुम्ही झोपा, कोणाला आतमध्ये जाऊ नका देऊ, कोणी म्हणजे संशयास्पद आलं तर त्याचा त्या ठिकाणी फोटो घ्या, अशा पद्धतीची चर्चा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी होती. आणि मला असं वाटतं की कुठंतरी विनाकारण विलंब केल्याचं याचं कारण दिसून पडतं. 21 तारखेपर्यंत काही खेळ होऊ शकतो का असं तुमचं हे? खेळ झाला नाही पाहिजे, याच्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे. आता मी आपल्या पुढे पत्र परिषद घेतली, त्यापूर्वी मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलो आहे. नाही तर नुसतेच हवेत गोळ्या मारायच्या, बाण मारायचा असं त्या ठिकाणी मी काम सहसा करतच नाही. म्हणून मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलो. या नागपूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं निवडणूक आले आणि जे तिकडचे कंडक्टिंग ऑफिसर आहे, त्या कंडक्टिंग ऑफिसरला याचं मी रिप्रेझेंटेशन दिलं आहे. मुख्य निवडणूक आयोगाला त्याचं रिप्रेझेंटेशन दिलं आहे. तिकडचे जे सचिव आहेत त्यांना मी त्याचं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन म्हणजे निवेदन आणि जे काही बाबी तुमच्या पुढे त्या ठिकाणी मी मांडल्या आहे त्याचं, त्या गोष्टीचं त्यांना मी त्याच्यासाठी हे केलं आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करून राहिलो. मीडिया म्हणून पण आपली विनंती आहे की आपण पण हे सगळ्या गोष्टी लावून ठेवाव्या. प्रूफ आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी मी आणायचा त्या प्रयत्न करू शकतो, पण अशा बाबी सर्वत्र आहे. आपण जर का जाऊन स्वतःही जर पाहिल्या तर स्वतःही आपल्याला आढळून दिसतील.
जे नसलेले निवडणूक जे अधिकारी ते अतार्किक उत्तर देतात, तर्क नसलेले. तुमच्या प्रश्नावर काय उत्तर मिळतं त्यांच्या? निवडणूक अधिकारी म्हणजे तिकडचा जो चीफ ऑफिसर असतो, तो चीफ ऑफिसर म्हणतो की ही बाबी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यापेक्षा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगा. म्हणजे जो सीओ आहे, ज्याची ही जबाबदारी आहे, त्यांनी त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोगाला असेल किंवा जिल्हाधिकारी असेल ते सांगण्यापेक्षा तुम्ही नागरिक म्हणून त्यांना सांगा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.